पुढे पाहूयात निवडणुकीची रणधुमाळी। राहुल नार्वेकर आणि हरिभाऊ राठोड यांच्या वादाचा व्हिडिओ व्हायरल। नार्वेकर आणि राठोड यांचा निवडणूक कार्यालयातील व्हिडिओ व्हायरल। अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी वाद झालेला। राहुल नार्वेकर यांच्या विरोधातील आरोपांची निवडणूक आयोगाकडून दखल। निवडणूक आयोगाने महानगरपालिका आयुक्तांकडे मागवला अहवाल। राहुल नार्वेकरांनी अर्ज भरणाऱ्या उमेदवारांना धमकावल्याचा विरोधकांचा आरोप। आयोगाने कुलाबामध्ये घडलेल्या प्रकाराचे सीसीटीव्ही देखील मागवले। मुंबई ठाण्यामध्ये पायाखालची वाळू यांच्या सरकली आहे, त्यामुळे धमक्या दिल्या जात आहेत, दबाव टाकला जातोय। निवडणूक अधिकाऱ्यांवरती मंत्र्यांचा दबाव। शिंदेंच्या घराबाहेरील गाडीमध्ये आरो आणि त्या आरोच्या माध्यमातून उमेदवारांवरती दबाव टाकला जातोय। संजय राऊत यांचा हा आरोप। निवडणूक अधिकारी धमक्या देत आहेत उमेदवारांना विरोधी पक्षाच्या मागे घ्या म्हणून, कारण त्यांच्यावरती संबंधित पालकमंत्र्यांचा दबाव आहे। प्रत्येक ठिकाणी जे निवडणूक अधिकारी आहेत, जे आरो आहेत, त्यांच्यावर अनेक मंत्र्यांकडून दबाव आहे। तर माझ्या विरोधात लोक फेक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करतायत। कायदा सुव्यवस्था काही लोक बिघडवत होते, मी त्यांना समज दिली आहे। व्हायरल व्हिडिओवर विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांचं हे स्पष्टीकरण। परंतु मला रोखण्याचा प्रयत्न केला गेला आणि माझ्यावर दबाव टाकून माझ्याकडनं इल्लीगल कृत्य करून घ्यायचा प्रयत्न केला गेला। त्याला मी कुठच्याही प्रकारची दुजोडा दिला नाही, तयारी दाखवली नाही, म्हणून अशा प्रकारच्या खोट्या अफवा माझ्याविषयी पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे। जेव्हा एखादा दलित आणि गरीब कुटुंबातला व्यक्ती राजकारणात वर जात असतो तेव्हा आरोप होत असतात। अजय सरकार काही इतका मोठा माणूस नाही की मी त्याच्या आरोपाला उत्तर द्यावं। भाजपचे आमदार किशोर जोरगेवार यांचं हे प्रत्युत्तर। मलिकांमुळे महानगरपालिकेत राष्ट्रवादीसोबत युती करणार नाही अशी बोंबाबोंब काही जणांनी खरं तर ही बोंबाबोंब केली आहे। मात्र अजित पवारांनी स्वबळाचा निर्णय घेतला। निर्णयाचं स्वागत करत मलिकांचा भाजपवर निशाणा। आम्हाला तुम्ही नको, दादांनी ठामपणे निर्णय घेतले आहे की नवाब मलिकच्या पाठीशी आम्ही उभे आहोत। आम्हाला तुमच्या युतीची गरज नाही आणि स्वबळावर लढण्याचा निर्णय झाला। उल्हासनगरमधील गुंडाराज संपायचा असेल तर भाजपला मतदान करा। कलानी परिवाराचं नाव न घेता रवींद्र चव्हाण यांची कार्यकर्ता मेळाव्यातून टीका। शहरात बदल घडवायचा असेल तर भाजपला मतदान करा असं केलं आवाहन। गुंडाराज खत्म करना है और अच्छी तरह से उल्लासनगर हमें स्वच्छ छवि वाली विचारधारा के हाथ में अगर देना है। लोकसभा विधानसभेमध्ये दार बंद केले, आता महापालिकेमध्ये दार बंद करा। वसईमधील कार्यकर्ता मेळाव्यात भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांची हितेंद्र ठाकूर यांच्यावर टीका। लोकसभेपासून आपण त्यांना लांब ठेवलाय, विधानसभेचे दरवाजे बंद केले, महानगरपालिकेचे दरवाजे बंद करा। ते वसई विभागामध्ये राहणार नाही, ते परदेशात जाऊनच राहतील हे लक्षात घ्या। प्रत्येक जण प्रत्येकाची भूमिका सांगत असतो, मात्र मीरा भाईंदरमध्ये भाजपचा महापौर होईल कृपाशंकर सिंह यांच्या वक्तव्यावर रवींद्र चव्हाण यांची ही प्रतिक्रिया। आणि आता पाहूयात काही राजकीय घडामोडी। उद्धव ठाकरेंकडून हिंदुत्वामध्ये फूट पाडण्याचं काम, भावनिक राजकारण करण्यापेक्षा विकासाचं राजकारण करा, शिंदेंचा ठाकरेंना हा टोला। बाळासाहेबांनी तर सर्व जातीपातीला एकत्र ठेवलं होतं आणि हे हिंदुत्वामध्येच फूट पाडण्याचा प्रयत्न करतायत की यामध्ये अशा प्रकारचं भावनिक राजकारण करण्यापेक्षा विकासाचं राजकारण करा। एक तरी विकासाचं काम तुम्ही दाखवा। पिंपरी चिंचवडमधील विकासावरून अजितदादांकडून शरद पवार यांचं कौतुक। भाजपच्या काळात 8,000 कोटींच्या ठेवी मोडल्या, अजित पवार यांचं हे वक्तव्य समोर। भीमाशंकर मंदिरात दर्शनासाठी मज्जाव केला, त्यानंतर पुजाऱ्याला जबर मारहाण। शिंदेंच्या शिवसेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष देविदास दरेकर यांच्या पुजाऱ्याला मारहाण, न्यायालयामध्ये धावही घेणार। पुण्यात एमपीएससी परीक्षार्थ्यांच्या आंदोलनामध्ये मनोज जरांगेंचा सहभाग। पोलीस उपनिरीक्षक पदासाठी वयोमर्यादेत वाढ करण्याची मागणी। जाहिरात उशिरा प्रसिद्ध झाल्यानं लाखो विद्यार्थ्यांना बसला फटका। छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळासाठी वडूबुद्रुकमधील 2.5 एकर जागा देण्याचा शासनाचा निर्णय। मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचनेनंतर महसूल मंत्री बावनकुळेंचा पुढाकार। नवीन वर्षात राज्यसभेच्या 75 जागा रिक्त होणार। राज्यातील 7 जणांचा यामध्ये समावेश। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार यांच्यासह केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी आणि रामदास आठवले यांचा कार्यकाळ संपणार।
KKR मधून बांगलादेशी खेळाडूंना दूर ठेवा, राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांचं शाहरुख खानला या संदर्भातलं पत्र. देशातील सर्वच भाषा राष्ट्रीय भाषा हिंदी भाषा सक्तीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य. जिथे राहतात तिथली भाषा शिकायला हवी असंही वक्तव्य. तर मोहन भागवत हिंदीमध्ये का बोलतात, राऊतांचा सवाल. तर नाव भागवत आहे ना तुमचं, मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं हेडक्वार्टर मुख्यालय जर नागपुरात आहे, त्यांनी त्यांचा सगळा कारभार मराठीत केला पाहिजे. तुम्ही जा त्यांच्याकडे, हिंदीमध्ये बोलतात. अर्बन बँक बंद होणार असल्याची अफवा पसरताच नागरिकांची गर्दी. गहाण ठेवलेले सोनं काढण्यासाठी नागरिकांची बँकेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी. पोलीस बंदोबस्तही तैनात. काही समाजकंटकांनी अफवा पसरवल्या, बँक अधिकाऱ्यांची ही माहिती. डिसेंबर 2025 मध्ये देशाच्या एकूण जीएसटी संकलनामध्ये महाराष्ट्रानं पुन्हा एकदा आपलं वर्चस्व केलं सिद्ध. एप्रिल ते डिसेंबर 2025 या 9 महिन्यांमध्ये एकूण जीएसटी संकलनामध्ये महाराष्ट्राचा सुमारे 22% वाटा. व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलेंडरच्या दरात 111 रुपयांची झाली वाढ. घरगुती गॅस सिलेंडरचे दर स्थिर. विमान इंधनाच्या किमतीत 7.3% कपात केल्यानं विमान कंपन्यांना मोठा दिलासा. अमरावतीच्या वरुड गावामध्ये दबाव आणून धर्मांतर होत असल्याचा बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचा आरोप. संबंधितांविरोधात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून पोलीस ठाण्यामध्ये तक्रारही दाखल. गोंदियामध्ये नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांकडून 1,66,000चा दंड वसूल. 19 मद्यपी वाहनांवरती कारवाई. धाराशिवमध्ये श्री तुळजाभवानी मातेची महिषासुरमर्दिनी अलंकार महापूजा. शाकंभरी नवरात्र महोत्सवातील 6वी माळ. वर्षातून 2 वेळा ही पूजा मांडली जाते. आणि आता बातम्या मुंबई आणि पुण्यातल्या. यूटीएस मोबाईल ॲपवरील पास काढण्याची सुविधा रेल्वे प्रशासनाकडून कायमस्वरूपी बंद. आणि यापुढे आता नवीन मासिक पास काढण्यासाठी थेट प्रवाशांना रेल1 ॲपचा वापर करावा लागेल. निलंबित बडतर्फ बेस्ट चालकांच्या हाती स्टेअरिंग दिलं जाणार नाही. भांडूपमधील अपघातानंतर सतर्क झालेल्या बेस्ट प्रशासनाचा निर्णय. वारंवार चुका नियमांचं उल्लंघन करणाऱ्या चालकांच्या हाती स्टेअरिंग न देण्याचा घेतला निर्णय. 32 वर्षांनंतर मुंबईमध्ये 1 जानेवारीच्या दिवशी पाऊस पडला. 32 वर्षांआधी 12 जानेवारी 1994 मध्ये मुंबईमध्ये 17 मिलीमीटर झालेली पावसाची नोंद. अवेळी पडलेल्या पावसामुळे किमान तापमानामध्ये घट. चंद्रभागा स्वच्छतेसाठी खर्च करण्यात आलेले कोट्यवधी रुपये वादाच्या भोवऱ्यात. नदी शुद्धीकरणासाठी बसवलेले इंग्लंडचे सेवर तंत्रज्ञान अनेक महिन्यांपासून बंद. वाल्मिकी संघटनेकडून 24 कोटी रुपये पाण्यात घातल्याचा आरोप करत आंदोलनाचाही दिला इशारा. पुणे स्थानकातून येत्या वर्षात 60 नव्या रेल्वे धावणार. पुणे स्थानकामध्ये 6 नवीन फलाटांची निर्मिती केली जाईल. नवीन रेल्वे गाड्यांमुळे सुमारे 1.5 लाख प्रवाशांची होणार सोय.